पांडुरंगाष्टकमचा 7वा श्लोक आपण जाणून घेत आहोत. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. या श्लोकामध्ये आचार्यांनी भगवंताचं निर्गुण निराकार रूप सांगितलेलं आहे. पहिल्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत सगुणाकडून निर्गुणाकडे, साकाराकडून निराकाराकडे कसं भगवंताच्या रूपाचं स्थित्यंतर होत आहे ही शब्दप्रतिभा आपल्याला आचार्यांच्या वाणीतून दिसून येते. पहिल्या श्लोकामध्ये महायोग पीठ म्हणून पीठाचं वर्णन केलेलं आहे. नंतर आपल्याला परमपिष्टिकाया म्हणून ज्या विटेवरती समचरण कर्म आणि भक्ती समतोल राखून जो विटेवरती स्थिर उभा आहे अशा पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भगवंताच्या मकरकुंडलांचं वर्णन केलं आहे, भगवंताच्या मुकुटाचं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे आणि भगवंताच्या मुखावर विलसणाऱ्या चारुहास्याचंही वर्णन केलेलं आहे. शरीराचं रूपाचं वर्णन केल्यावर गुणातीत झालेला तो भगवंत आणि त्याच्यासाठी संबोधन वापरलेलं आहे आचार्यांनी विभुम. विभुम म्हणजे सर्व विश्व व्यापणारा. कदाचित भगवंताने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीच्या या मनमोहक रूपावर तोही भाळलेला असावा आणि म्हणूनच प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये अंशरूपाने भगवंत बसलेला आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. विश्वरूपाने विश्वव्यापक असा तो झालेला आहे. विष्णुमय जगत, विष्णू तत्व हे संपूर्ण विश्वात व्यापलेलं आहे म्हणून विभुम हा शब्द आलेला आहे. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर स्थित पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं योग्यच आहे. पण पांडुरंग फक्त पंढरपूरलाच आहे का हो? तर तो सृष्टीतल्या प्रत्येक घटकात आहे, चराचरामध्ये आहे, मनामनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. जर तो आपल्या डोक्यातही असेल तर आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप जाणून घेता आलं तर आपल्याला समजेल की प्रत्येक घटकामध्ये भगवंत आहे आणि म्हणूनच त्याला विश्व व्यापून राहणारा विभू असा शब्द आचार्यांनी योजलेला आहे. पुढे आचार्य म्हणतायत वेणुनादं चरन्तं दुरन्तं. चरन्तं म्हणजे फिरणारा. ज्यावेळेस गोकुळामध्ये गायी राखण्यासाठी कृष्ण जात होते त्यावेळेस गायींच्या मागे ते इकडे तिकडे भटकत होते आणि त्यावेळेस वेणुनाद करत होते. आणि असं म्हणतात की भगवंताचा वेणुनाद ऐकून सर्व गोप गोपिका त्या नादाकडे आकर्षित होत असत. आणि केवळ गोप गोपिकाच नव्हे तर गायी वासरही तो वेणुनाद ऐकून सगळे एकत्र येत असत. हा भगवंताच्या वेणुनादाचा महिमा. हा झाला भौतिक प्रत्यक्ष वेणू वाजवणारा भगवंत. पण त्या पलीकडे जाऊन आपण विचार केला तर प्रत्येकाच्या देहामध्ये एक नाद निर्माण होत असतो. जो नाद आपल्याला आपल्या देहामध्ये असलेल्या
भगवत तत्वाची जाणीव करून देतो. या नादाला म्हटलेलं आहे अनाहत नाद. अनाहत नाद, जो आपल्याला ऐकू येत नाही, पण तो नाद जर आपल्याला ऐकण्याची तीव्र इच्छा असेल तर भगवंताची साधना करायला हवी. मग त्यासाठी नामस्मरण करा, जप, तप, यज्ञ, स्वाध्याय यामध्ये कर्मनिरत रहा. असं असेल तर तो वेणूचा नाद, तो अनाहत नाद आपल्या मनापर्यंत आणि आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचू शकतो. नंतर तो दुरंत आहे. दुरंत म्हणजे ज्याचा अंत लागत नाही असा तो. भगवंताला जसा आदी नाही आहे, तो जसा जन्म नाही आहे, तसा त्याला अंतही नाही आहे. अजम, ज्याला जन्म नाही आहे असा तो अजम. पुढच्या श्लोकामध्ये तो शब्द येणारच आहे. आणि ज्याला अंत नाही आहे तो दुरंतम. अशा या विभूम म्हणजे विश्वव्यापक असलेल्या आणि ज्याला अंत नाही अशा प्रभूने स्वयं लीलया गोपवेशन दधानम, स्वतः लीलेने गोपवेश धारण करून वृंदकानंदनम चारुहासम, वृंदावनामध्ये आपल्या लीला सहजपणाने प्रकट केलेल्या आहेत आणि त्यावेळेस त्याच्या मुखावर चारुहास्य विलसत आहे. आता हा गोपवेश कशासाठी? खरोखर गोप म्हणजे गायींना राखणारा बनून कृष्ण गोकुळात गेलेले होते का? एवढंच सीमित कार्य त्यांचं होतं का? खरं तर बघितलं तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात झाला. वृष्णी कुळातील, वृष्णी संघातील वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यांचा तसा गोकुळाशी, वृंदावनाशी काहीही संबंध नव्हता. पण परिस्थिती कालयोगाने वसुदेवांनी त्यांना गोकुळात नंदाघरी सोडलं आणि तो गोकुळातलाच एक होऊन राहिलेला आहे. बाळलीलांचा अभ्यास केला तर नंतर असं आपल्याला लक्षात येतं की वयाच्या 13-14व्या वर्षानंतर भगवान मथुरेत गेलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा कधीही वृंदावनात गोकुळात गेलेले आपल्याला दिसून येत नाही. तेव्हा हे एक रूपक आपल्याला समजून घ्यायचं आहे. गो शब्दाचा अर्थ गाय असा होतो आणि म्हणून गोप म्हणजे जो गायींचं पालन करतो तो गोपाल. गोपाल कृष्ण अशी संज्ञा भगवंताला प्राप्त झाली. पण गो या शब्दाचे इतरही अनेक अर्थ तिथे होत असतात. गो शब्दाचा अर्थ होतो वाणी, गो शब्दाचा अर्थ होतो गाय, गो शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय. अशा वेगवेगळ्या अर्थ असलेले त्यापैकी आपल्याला इथे अर्थ घेणं अपेक्षित आहे. आचार्य असं म्हणतात की इथे आपण गो शब्दाचा अर्थ इंद्रिय असा घेतला पाहिजे. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये प्रत्येक इंद्रिय जे आहे, प्रत्येक अवयव जो आहे तो अवयव म्हणजेच भगवंत आहे. मग प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन अशा 11 इंद्रियांचा समावेश आपण करत असतो. आणि या 11 इंद्रियांवर आपण संयम ठेवतो म्हणजेच इंद्रिय निग्रह करतो. तेव्हा हा इंद्रिय निग्रह करत असताना इंद्रिय ज्या विषयाकडे आकर्षित होतात त्याला टाळून चालणार नसतं. आणि इंद्रिय युक्त असा आपला देह धष्ट पुष्ट राहण्यासाठी तो देहही उत्तम राहणं गरजेचं असतं. मग त्या देहाकडे दुर्लक्ष करू नका असा हा गोपवेशन दधानम सांगणारा शब्द आहे. देह पुष्ट असेल तरच मन आणि बुद्धीही पुष्ट होतात.
हा संदेश देणारा हा शब्द आहे. म्हणून इंद्रिय स्वरूप असलेले भगवंत ज्या देहामध्ये वसलेले आहेत त्या देहाला आपण क्षुद्र समजू नये, तर त्या देहाची बलोपासना करून त्याला धष्ट पुष्ट आणि तेजस्वी बनवणं आवश्यक आहे. तरच आपण दैवी गुणांची उपासना आणि दृढीकरण करू शकणार आहोत. दैवी गुणांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी पुष्ट देह असणंही तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणूनच देहाला क्लेश देऊन भगवंताची प्राप्ती होत नाही. तर देह पुष्ट करा. बलोपासनेला आपल्या सर्वच संतांनी ऋषींनी महत्त्व दिलेलं आहे. पुष्ट देह असेल तर मन आणि बुद्धीही सुदृढ राहतात आणि तन मन बुद्धी समर्पित करून भगवत कार्य केलं तरच आपलं जीवन पुष्प सुगंधित होत असतं. आणि ज्या भगवंताला आपण समर्पित करत आहोत त्या परब्रह्म रूप भगवंताला, पांडुरंग स्वरूप भगवंताला मी भजन करतो असे आपल्याला 7व्या श्लोकात आचार्यांनी सांगितलेलं आहे. पुढे आलेला आहे 8वा श्लोक. 8वा श्लोक अष्टक म्हटलं की 8 श्लोकांची मर्यादा तिथे असते. आचार्यांनी अनेक देवांवरती स्तोत्र रचलेली आहे, पण ती सगळी अष्टकच आहे. अष्टकच का? तर स्तवनात् त्रायते इति स्तोत्रम. आता हे स्तोत्र सहजपणे आपल्याला गुणगुणता आलं पाहिजे, मनाला बुद्धीला भावलं पाहिजे आणि भगवत स्वरूपाचं ज्ञानही झालं पाहिजे. म्हणून छोटंसं आकर्षक, गेय आणि तत्वज्ञान समजून देणारी अशी ही आचार्यांची अष्टकं आपल्याला तत्वज्ञानाचा बोध करून देणारी आहे. 8व्या श्लोकामध्ये भगवंत आचार्य सांगतात, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. इथे आपल्याला पहिलाच शब्द दिलेला आहे अजम. अजम शब्दाचा अर्थ होतो ज्याला जन्म नाही असा तो. मागच्या याच्यात आपण बघितले ज्याला अंत नाही असा तो, म्हणजे ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, ज्याला जन्म नाही त्याला मृत्यूही नाही. म्हणतो अव्यय, अजर, अमर असा तो भगवंत आहे. पुढे आपल्याला शब्द दिलेला आहे रुक्मिणी प्राण संजीवनंतम. एक खूप सोपं तत्वज्ञान आचार्य प्रत्येक स्तोत्रातून सांगत असतात. भगवंताला मला प्रसन्नता करून घ्यायचं आहे, त्यासाठी कठोर तपश्चर्या करायची आहे, पण भगवंताप्रत जाण्या इतकी माझी योग्यता नाही. मग भगवंत ज्याच्यावरती प्रसन्न आहे आणि भगवंत ज्याच्या वश आहे ती आदिमाया, ती प्रकृती, ती पार्वती माता, ती आदिशक्ती. त्या आदिशक्तीकडेच आपण प्रार्थना केली तर तिच्या माध्यमातून मी भगवंताप्रत लगेच जाऊ शकतो. कारण ती आदिशक्ती आणि भगवत तत्व हे भिन्न नव्हेच. म्हणून आदिशक्तीशिवाय, आदिमायेशिवाय जसं भगवत प्राप्ती होत नाही तसं इथे आपल्याला सांगितलेलं आहे रुक्मिणी प्राण संजीवनंतम. रुक्मिणीचं नाव घेतलेलं आहे. विठुरायाच्या पत्नीचंही नाव रुक्मिणीच आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्नीचंही नाव रुक्मिणीच आहे. आता आपल्याला सर्व ज्ञात आहे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह कसा झाला. तर रुक्मिणीचं स्वयंवर आयोजित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण येऊन देशोदेशीच्या राजकुमारांचे गुणवर्णन,
शरीर वर्णनं आणि शौर्य वर्णनं करत होते. आणि त्यामध्ये द्वारकेचा राजकुमार म्हणून भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ज्यावेळेस तो ब्राह्मण करत होता त्यावेळेस रुक्मिणी तिथे उपस्थित होती आणि ती कान देऊन ऐकत होती. रुक्मिणीने श्रीकृष्णांना कधीही पाहिलेलं नव्हतं, पण केवळ भगवंताचे गुण ऐकून, गुणवर्णन ऐकून रुक्मिणी भगवंतांच्या प्रेमात पडलेली आहे. आणि तसं तिने तिच्या वडिलांना सांगितलेलं आहे. पण रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा म्हणून प्रयत्नशील होता आणि रुक्मिणीला काय ते मान्य नव्हतं. पण रुक्मी इतका प्रबल होता की त्याच्यापुढे रुक्मिणीचं काही चालेना. मग त्यावेळेस रुक्मिणीने एक युक्ती केलेली आहे. एका ब्राह्मणाला हाताशी घेतलेला आहे. ब्राह्मण हा शब्द इथे जातीवाचक घ्यायचा नाही, तर ब्रह्मं जानाति स ब्राह्मण, ज्याला वेदांचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ब्रह्मतत्व ज्याने जाणलेला आहे तो ब्राह्मण. आणि अशा एका ब्राह्मणासोबत रुक्मिणीने भगवंतांना निरोप पाठवलेला आहे की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. पहिल्याच याच्यामध्ये तिने प्रांजलपणाने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. आणि मग नंतरचा कथाभाग आपल्याला माहिती आहे. भगवान तिथे आलेले आहेत आणि स्वयंवराच्या दिवशीच मंदिरात देवदर्शन घेणाऱ्या रुक्मिणीचं हरण भगवंतांनी केलेलं आहे आणि तिला द्वारकेमध्ये आणलेलं आहे. आणि पुढे ती द्वारकेची पट्टराणी म्हणून, श्रीकृष्णाची पट्टराणी म्हणून तिने श्रीकृष्णांच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहे. मग जिने भगवंताच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहे ती कोण आहे? प्राण संजीवनम. आणि कशा पद्धतीने स्थान मिळवलेलं आहे? जनरली आपण एखाद्या मुलाचं सौंदर्य बघून, त्याचं कर्तृत्व बघून त्याच्यावरती भाळत असतो. तो कसा दिसतो किंवा ती कशी दिसते हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. लुक वाईज कसा आहे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. पण रुक्मिणी ही एकमेव अशी आहे की जिने भगवंतांना कधीही बघितलेलं नाही आहे आणि तरीही त्यांचे गुण ऐकून भगवंतांच्या प्रेमात पडलेली आहे. आणि तिच्या निस्सीम भक्तीने, तिच्या निस्सीम श्रद्धेने भगवंतांनी रुक्मिणीचा स्वीकार केलेला आहे. अशाच पद्धतीने भगवंताचं रूप आम्हाला माहिती नाही आहे, भगवंताला आम्ही बघू शकत नाही आहे, भगवंताला आम्ही भेटू शकत नाही आहे, तरीही तो कसा आहे हे आम्ही जाणतो किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ते जेव्हा जाणलं जातं त्यावेळेस ज्या स्थानी आम्ही पोचलेलो असतो ते स्थान म्हणजे परंधाम. तद्धाम परमं मम म्हणून वैकुंठवासी असं म्हटलेलं आहे. भगवान कुठे राहतात? वैकुंठात राहतात. त्या परमधामावरती जाण्यासाठी आपण इंद्रिय निग्रह केला पाहिजे, विकारांचं उदात्तीकरण केलं पाहिजे. तन, मन, चित्त, बुद्धी, अहंकार भगवत चरणी समर्पित केले पाहिजे. आणि हे जे भगवंताचं स्वरूप आहे, जे आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, पण तरीही भगवान कसा आहे याचं वर्णन करणारी अनेक स्तोत्र, अनेक मंत्र आमच्या ऋषीमुनींनी लिहिलेली आहेत. आणि त्याच माध्यमातून आम्ही वेगवेगळे देव कसे आहेत याचं चित्रण आपल्या मनाशी केलेलं आहे आणि तेच रूप मूर्तीमध्ये साकार केलेलं आहे. आणि असं हे जे रूप आहे भगवंताचं ते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे तुरीय अवस्था. ही चौथी अवस्था आपल्याला सांगितलेली आहे आणि ही चौथी अवस्था भगवंताकडे आहे. मग या अवस्थेतील कैवल्यमेकं तुरीयम, या तुरीय अवस्थेतील भगवान काय करत असतो?
तत्प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं देवदेवं देवांचाही देव असलेला म्हणजे विष्णू हा प्रमुखच आहे आणि मग विष्णूंच्या खालोखाल इतर देवतांचं स्थान येतं म्हणून देवदेवम. आणि हा देवदेव काय करत असतो तर प्रपन्नार्थी आर्त म्हणजे त्रस्त झालेले संकटग्रस्त असलेले शरणागत जे असतात त्यांचं दुःख हरण करणारा आहे. आणि अशा परब्रह्म स्वरूप पांडुरंगाला मी भजन करतो. एक एक श्लोक पुढे जात आचार्यांनी आपल्याला पांडुरंगाच्या सगुण साकार रूपाकडून निर्गुण निराकार तत्वापर्यंत पोचवलेलं आहे. आणि 9व्या श्लोकामध्ये फलश्रुती आचार्यांनी सांगितलेली आहे. कारण की फलाशिवाय कर्म करणं मनुष्याच्या मनाला पटतच नाही ना. त्या प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती ही असतेच. फलासक्त होऊन कर्म करू नका असा संदेश ज्या कर्मयोगी पांडुरंगाच्या अष्टकात दिलेला आहे त्याच्या अंती असलेली ही फलश्रुती काय सांगते आहे. स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यधन्ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भो निधिन्तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. स्तवं पांडुरंगस्य स्तवम म्हणजे स्तवन. हे जे वरती 8 श्लोकांमध्ये पांडुरंगाचं स्तवन केलेलं आहे ते स्तवन जो कोणी कसा करतो. पठन्ते कचित्तेन भक्त्याच नित्यम एकाग्र चित्ताने आणि भक्तीने नित्यम नित्य करतो त्याला काय मिळतं. हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारं निरंतर असं हे निरंतर स्थान म्हणजे पांडुरंगाचं स्थान वैकुंठधाम त्याची प्राप्ती त्याला होत असते. म्हणून अत्यंत पुण्यदायक असलेलं हे पांडुरंगाचं स्तोत्र जो एकाग्र चित्ताने आणि भक्तीने नित्य पठण करेल त्याला सर्वजण अंतकाळी भवसागर सहज पार करून नेईल. भवसागर तीर्त्वा भवांभो निधिन्तेऽपि तीर्त्वान्तकाले. हा जो भवसागर आहे म्हणजे मला हवं आहे हे हवं असणं भगवंताकडे सतत मागणं ज्यावेळेस आपलं बंद होईल आणि भगवंताला देणं सुरू होईल त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये ते शाश्वत स्थान मला प्राप्त होईल. आचार्यांनी अतिशय सहज सुरेल आणि प्रगल्भ भाषेने तरीही सर्वसामान्यांना समजेल असं पांडुरंगाचं सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोनही रूपांचे दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. आचार्यांच्या वाणीतून जे शब्द प्रकट झाले त्यांचं स्पष्टीकरण त्यांचं विवेचन करण्याची योग्यता आपली नाहीच आहे. तरीही हा एक प्रयास आपण केलेला आहे ज्या योगे तो विचार समजून घेण्याची पात्रता आपल्या अंगी यावी आणि कर्मयोगी पांडुरंगाप्रमाणे कर्मयोगी पुंडरिकाप्रमाणे आपणही कर्मयोगी बनण्याचा प्रयास करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण प्रयत्नशील राहूयात सतत कर्मयोग करूयात आणि कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म भगवंताच्या चरणी समर्पित करूयात असा संकल्प आजच्या देवशयनी एकादशीच्या दिवशी आपण करूयात. अशीच नवनवीन स्तोत्र त्यांचं चिंतन करण्यासाठी आमच्या संस्कृत आनंद यात्रा या
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन विषयांचं चिंतन जाणून घ्या. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, राम कृष्ण हरी.